नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीविषयी. कुंभ राशीने पौर्णिमेनंतर आपल्या कुलदैवतेला जाऊन या दोन गोष्टी केल्या तर तुमचा विवाह होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. लव्ह मॅरेजही होईल सक्सेस. त्यासाठी नेमकं कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ते आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा विषय कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसापासून विवाह जुळत नाहीत, सतत अडथळे येतात, नाते ठरून मोडलं जातं, प्रेमसंबंध असूनही लग्नाचा विषय पुढे सरकत नाही, घरच्यांचा विरोध आहे किंवा मनात असलेली व्यक्ती मिळत नाही. अशा अनेक समस्या काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळतात. आज आपण अशाच एका विशेष उपायाविषयी जाणून घेणार आहोत. हा उपाय श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचार यावर आधारित आहे. या उपायामुळे तुमच्या मनाला बळ मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि विवाहासंदर्भातील निर्णय अधिक स्पष्टपणे घेण्यास मदत होईल. मित्रांनो, पौर्णिमेनंतरचा काळ हा आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक मानला जातो. या काळात आपल्या कुलदेवताचे स्मरण करून काही धार्मिक कृती केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते आणि नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक जण दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील शुभ कार्यांना उशीर होतो. तर मित्रांनो, विवाहात अडथळे का येतात? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाह हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, परंतु काही वेळा सर्व काही योग्य असूनही लग्नाचे योग पुढे ढकलले जातात. कधी नाते येते पण जमत नाही, कधी जमतं पण शेवटच्या क्षणी मोडतं, कधी प्रेमसंबंध असतात पण घरच्यांची परवानगी मिळत नाही, कधी आर्थिक अडचणी आडव्या येतात, तर कधी स्वतःच्या मनाला भीती आणि संभ्रम निर्णय घेऊ देत नाही. अशा वेळी अनेक लोक आपल्या कुलदेवताचे स्मरण करतात, कारण कुलदैवत हे आपल्या कुटुंबाचे आध्यात्मिक रक्षणकर्ते मानले जातात. अनेक पिढ्यांपासून ज्या देवतेवर आपल्या घराची श्रद्धा आहे त्या देवतेच्या चरणी जाऊन प्रार्थना केल्याने मनाला स्थैर्य मिळते. कुंभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने विचारशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र असतात, पण अनेक वेळा जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे निर्णय घेण्यात उशीर होतो. याच कारणामुळे काही संधी हातातून निसटतात. म्हणूनच पौर्णिमेनंतर कुलदेवताच्या दर्शनाचा संकल्प करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. तर मित्रांनो, कुलदेवताला जाऊन करावयाच्या त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण जाणून घेऊया त्या दोन गोष्टी कोणत्या ते. श्रद्धेने केल्यास ज्या गोष्टी आपण श्रद्धेने करतो त्याने मनोबल वाढू शकते आणि विवाहासंबंधित सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दीपदान. तर कुलदैवताच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा. डोळे मिटून आपल्या मनातील इच्छा देवासमोर मांडा. माझ्या आयुष्यात योग्य जोडीदार येऊ दे. माझ्या आयुष्यात योग्य जोडीदार येऊ दे. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि धैर्य मिळू दे, अशी प्रार्थना करा. दिवा म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे सकारात्मकता. अंधार दूर करून नवीन सुरुवात करण्याचे प्रतीक म्हणजेच दीपदान. जेव्हा तुम्ही श्रद्धेने दीप लावता तेव्हा तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे नारळ आणि फुलं अर्पण करून संकल्प करणे. कुलदेवतेच्या चरणी नारळ, फूल आणि मनापासून प्रार्थना अर्पण करा. यावेळी स्वतःशी एक संकल्प करा. मी योग्य निर्णय घेईन. मी माझ्या नात्यांमध्ये प्रामाणिक राहीन. मी माझ्या जोडीदाराचा आदर करीन. मी कुटुंबातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन. हा संकल्प खूप महत्त्वाचा आहे, कारण केवळ उपाय करून चालत नाही, तर आपल्या वागण्यातही सकारात्मक बदल आवश्यक असतो. तर त्यातील मित्रांनो, लव्ह मॅरेज यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे? मित्रांनो, अनेक जण प्रेमविवाहाचे स्वप्न पाहतात, परंतु केवळ प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी विश्वास, संयम आणि जबाबदारी आवश्यक असते. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. एकमेकांशी प्रामाणिक राहा. खोटे बोलणे टाळा
अनावश्यक संशय घेऊ नका. घरच्यांचा आदर करा. योग्य वेळ आल्यावर शांतपणे आपल्या नात्याविषयी कुटुंबाशी बोला. अनेक वेळा राग आणि हट्टामुळे चांगले नाते बिघडते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संवाद कौशल्य वाढवणं आवश्यक आहे. कारण तुमच्या मनात खूप काही असते पण ते व्यक्त होत नाही. जेव्हा संवाद सुधारतो तेव्हा अनेक अडथळे आपोआप दूर होतात. लक्षात ठेवा, लव्ह मॅरेज यशस्वी होण्यासाठी केवळ नशीब नाही तर परस्पर समजूतदारपणा आणि कुटुंबाचा विश्वासही आवश्यक असणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, अनेक लोक देवाकडे जातात पण श्रद्धेपेक्षा भीती जास्त बाळगतात. हे झालं नाही तर, माझं लग्न होईल का नाही, मला योग्य व्यक्ती मिळेल का नाही, असे अनेक प्रश्न मनात असतात. परंतु लक्षात ठेवा, सकारात्मक विचार, योग्य प्रयत्न, कुटुंबाचा आदर आणि श्रद्धा यांचा संगम झाला तर जीवनातील अनेक गोष्टी सुलभ होऊ शकतात. कुलदेवताच्या चरणी जाऊन नम्रतेने प्रार्थना करा. स्वतःमध्ये बदल घडवा. नवीन संधीसाठी तयार राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी येणारा काळ नवीन ओळखी, नवीन संधी आणि नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. म्हणून निराश होऊ नका. सकारात्मक राहा, श्रद्धा ठेवा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमच्या कुटुंबाला सुख समाधान भरभरून प्राप्त हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. भेटूयात पुढील अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.